उद्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची 345वी पुण्यतिथी. या छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने म्हणजे स्वतःचं संपूर्ण आयुष्यातले प्रत्येक क्षण हे लोकांकरता सर्व धर्मभावाची संकल्पना लोकांपर्यंत पोचवण्याकरता आणि राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा असं जो विचार दिला. आज दुःख वाटतं की एवढं सगळं करून निस्वार्थीपणे त्यांनी आयुष्य वेचले. मासाहेब जिजाऊ असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, त्यांच्याबद्दल आणि बाकी असे महात्मा फुले असतील, सर्वांबाबतीत जे काय अनुद्गार जे काढले जातात त्याला आळा बसणं गरजेचं आहे. कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल असा हा कायदा करण्यात यावा अशी माझी या संदर्भात अमित शहाजींची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. उद्या ते घोषणा करणार आहेत. ज्या ज्या मागण्या आहेत त्याला कुठल्याही प्रकारची बजेटमध्ये काय प्रोव्हिजन करण्याची आवश्यकता नाही. एक म्हणजे कायदा, दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श घेऊन थोरले प्रतापसिंह महाराज असतील, शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सर्वांनी त्यांचे विचार नेण्याचं काम जे पुढं केलं. आज यांचे ग्रंथ प्रकाशित होणं गरजेचं होतं, झाले. पण अजून देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा शासन मान्य आणि शासनाच्या माध्यमातून ग्रंथ प्रकाशित झाला नाही. त्याचबरोबर सिनेमॅटिक जी लिबर्टी असते, कोणी एखादं स्वतःची कल्पनेतनं एखादी कादंबरी लिहितो आणि त्याचं मग त्याच्यावरती एक पिक्चर बनवतो, तर सिनेमॅटिक लिबर्टीला आळा बस त्याच्यावरती नियंत्रण असण्याकरता एक सेन्सर बोर्ड त्याच्यात इतिहासकार पाहिजेत. हे असावं जेणेकरून जातीमध्ये किंवा कुणामध्ये तेढ निर्माण होऊ नये. त्याचबरोबर रामायणा सर्किट जे आहे, बुद्ध सर्किट, त्याचप्रमाणे शे स्वराज्य सर्किटसुद्धा या ठिकाणी व्हावं अशी माझीच नाही तर प्रत्येकांची, म्हणजे अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांवरती, संभाजी महाराजांवरती प्रेम करणारे जे लोक आहेत, असे अनेक लोकांची ती कल्पना आहे. त्याचबरोबर एक नॅशनल मॉन्युमेंट, नॅशनल मेमोरियल छत्रपती शिवाजी महाराजचं दिल्लीत व्हावं आणि अरबी मुंबईत देखील, या अरबी समुद्रात आदरणीय मोदीजींच्या हस्ते आणि आम्ही सुद्धा त्यावेळेस उपस्थित होतो. त्या अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं किंवा त्याचं भूमिपूजन झालं. कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा इकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊस ही जी जागा आहे ती जवळपास 48 एकर आहे. किती? 48. आणि ती ज्या जागेत व्हावं, एखाद्या राज्यपालाला राहायला जागा लागती तरी किती? 48 एकर म्हणजे काय थोडी जागा नाही. आणि अरबी समुद्राला लागूनच त्या ठिकाणी व्हावं, याची सुद्धा संदर्भात मी या दोघांशी, अमित शहाजींशी आणि देवेंद्रजींशी बोलले. त्याची सुद्धा त्यांनी घोषणा करावी. त्याचबरोबर
शाहू महाराजांचं जे होतगिरी जिल्हा दावणगिरीला जी काही समाधी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या इथं त्यांचं संपूर्ण नियंत्रण आहे. हे जरी असलं तर राजमुद्रा आणि त्याचबरोबर गनिमी कावा, त्याला आपण गुरेला टॅक्टिक्स म्हणतो, ही कल्पना शहाजी महाराजांनी त्यावेळेस त्यांची कल्पना, त्यांनी शिवाजी महाराजांना प्रोत्साहन दिलं किंवा उत्तेजित केलं की तुम्ही पुढं जावा. तो काळ खडतळ काळ होता आणि त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र शासनाने तिथं त्यांची समाधी व्यवस्थेसाठी चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध करून द्यावा, ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. कारण हे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं जे राज्य होतं ते इतर राज्य त्या राजाच्या नावाने ओळखलं जात होतं. पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.